नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत फंडामेंटल ऑफ द नर्सिंग. यापूर्वी आपण बायोसायन्स बिहेवियर सायन्सचे 15 मार्काचे क्वेश्चन अपलोड केलेले आहे. आता आपण बघणार आहोत आज फंडामेंटल. तर चला सुरुवात करूया. रिकामे जागा भरा. तर ही क्वेश्चन पेपर मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे 2025 ची. सर्व क्वेश्चन पेपर म्हणजे A to Z म्हणजे प्रश्न पहिल्यापासून तर प्रश्न शेवटपर्यंत पाचव्यापर्यंत मी हे सॉल्व्ह करून तुम्हाला दिलेलं आहे. हे मी तुम्हाला परत समजून सांगणार नाही. तो व्हिडिओ बघायचा आहे सर्वांनी. आत्ता 2-3 दिवसापूर्वीच अपलोड केलेला आहे. हे स्क्रीनशॉट मारून घ्या. जोड्या जुळवा. याच्यामध्ये माझ्याकडून टायपिंग मिस्टेक झालेली मी परत सांगतेय. याच्यामध्ये ॲनाल्जेसिक आणि गरम पाण्याची पिशवी या दोन्हीमध्ये कन्फ्युजन माझ्याकडून टायपिंग मिस्टेक झालेली आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघणार आहे पहिला. त्याच्यानंतर तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर बघा खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. याच्यामध्ये रेबीज हा रोग साप चावल्याने होतो. तर काय चूक आहे. त्यानंतर रक्ताने भिजलेले चादर प्रथम थंड पाण्याने धुवावी. बरोबर आहे. गुदद्वाराच्या तपासणीसाठी ऑटोस्कोप वापरतात का? नाही, प्रोक्टोस्कोप वापरतात. म्हणजे हे चूक आहे. 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती कॅलरीज भेटतात? 9 कॅलरीज. बरोबर आहे. आणि फॅटपासून किती कॅलरीज भेटतात? मला ते कमेंट करायचंय. विषारी औषधे असलेल्या बाटलीला कसलेही साधे लेबल चालते. चूक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर दुसरी. आता हिचं वर्ष मी टाईप केलेलं नाही याच्यामध्ये, पण इम्पॉर्टंट आहे. ही 24ची आय थिंक. त्याच्यामध्ये बघा नाडीचा वेग हा दर मिनिटाला 60 पेक्षा कमी असणे याला आपण काय म्हणतो? ब्रायडिकार्डिया. आणि 100 पेक्षा जास्त असते याला काय म्हणतो आपण? टॅकिकार्डिया. रक्तसंक्रमण करण्यासाठी वातावरणात येणारा एकल वापर संच हा गॅमा रेडिएशन या पद्धतीने पूर्वनिर्जंतुक करतात. त्यानंतर बघा कानाचा पडदा तपासणीसाठी काय वापरतो आपण? ऑटोस्कोप वापरतो. रुग्णसेवेसाठी केलेल्या वस्तूंचा फोमाइट्स म्हणतात. आधुनिक परिचर्येच्या जनक कोण आहे? फ्लॉरेन्स नाइटिंगेल. म्हणजे नर्सिंगचे जनक कोण आहे? आपल्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल आहे. हे तर सर्वांना माहिती आहे. त्यानंतर बघा योग्य जोड्या जुळवा. हायड्रोजन पॅरॉक्साईड ऑक्सिडायझिंग एजंट, ग्लिसरीन हायपोग्रोस्कोपिक क्रिया, बेटाडीन सोल्युशन, लघवीची तपासणी, आवळपट्टी, रक्तस्राव आणि रक्तवाहिन्यांचा प्रसार, गरम पाण्याची पिशवी. समजलं? त्यानंतर चूक ती बरोबर लिहा. याच्यामध्ये इपिस्टॅसिस म्हणजेच लघवीतून रक्त येणे होय, हे चूक आहे. इपिस्टॅसिस म्हणजे नाकातून रक्त येणे आणि लघवीतून रक्त येण्याला काय म्हणतो आपण? हेमिच्युरिया म्हणतो. TDS म्हणजेच दिवसातून 3 वेळा. बरोबर आहे. आणि BD म्हणजे काय? दिवसातून 2 वेळा. SOS म्हणजे काय ते तुम्ही मला कमेंट कराच. पॅराक्युलोसिस प्युबिक म्हणजे डोक्यामध्ये असणाऱ्या बुवा. तर चूक आहे. डोक्यातल्या बुवांना आपण काय म्हणतो ते बघा इथं. त्यानंतर बसत्या स्थितीत श्वसनास होणारा त्रास कमी होतो. बरोबर आहे. म्हणजे फाउलर पोझिशन मध्ये आपल्याला श्वसन सोपं जातं घ्यायला. त्याच्यानंतर बघा अंतक्षेपणाने औषध देत असताना हवा अंतक्षेपित करू नये. तर हे बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा ही 2023ची क्वेश्चन पेपर आहे. वरली 24ची होती, आता ही 23ची आहे. योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण लिहा. आता मी सर्वांना सांगते. ह्यापूर्वीचे 2 व्हिडिओ ज्यांनी बघितलेले असेल आणि त्यांना त्याचा फायदा झाला असेल तर त्यांनी कमेंट करायची. कारण तुम्हाला जे क्वेश्चन माझ्यामुळे म्हणजे माझ्या व्हिडिओमुळे तुम्हाला जे क्वेश्चन आले सॉल्व्ह करता किंवा मार्क गेन करण्याला मदत भेटली तर त्यांनी कमेंट करायची व्हिडिओला, बरं का. चला बघू आता. 1 अंश म्हणजे 30 मिली. त्यानंतर बघा लघवीतून रक्त जाणे याला हेमिच्युरिया म्हणतात. बरोबर आहे. आता वरती बघितलं आपण टॅकिकार्डिया म्हणजेच प्रत्येक मिनिटाला 100 पेक्षा नाडीचे ठोके जास्त होणे आणि ब्रॅडिकार्डिया म्हणजे 60 पेक्षा कमी. दोन्ही पण लक्षात ठेवा. जे आलं पेपरला ते लिहिता येईल. जिल्हा रुग्णालय राज्य शासन मार्फत चालवली जातात. कशा मार्फत चालवली जातात? राज्य शासनाच्या मार्फत चालवली जातात. ऑटोक्लेविंग करताना तापमान किती असतं? 121. 1 to 1 लक्षात ठेवायचं. 1 to 1. त्यानंतर बघा योग्य जोड्या जुळवा. HS म्हणजे रात्रीच्या वेळेस मेडिसिन देणे. HS माहिती आहे ना. त्याच्यानंतर आपण बघा नर्सिंग प्रोसेस म्हणजे असेसमेंट आहे. ॲनाल्जेसिक दुखणे कमी करणे, मिठाशिवाय जेवण, जास्त रक्तदाब, बेटाडीन सोल्युशन, युरिन शुगर टेस्ट. किती सोपं आहे. फंडामेंटल ऑफ नर्सिंग सगळ्यात सोपा सब्जेक्ट आणि इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. तर सर्वांनी उद्या चांगला पेपर सोडवायचा आहे. सर्व क्वेश्चन सोडवायचे आहे. पाण्याचा गादी क्षयवरण कमी करते. पाण्याची गादी काय करते? क्षयवरण कमी करते. तर बरोबर आहे. आयसीयूतल्या जे अनकॉन्शियस झालेले पेशंट आहे, CVA चे पेशंट आहे त्यांना आपण पाण्याच्या गादी देतो. पॅरालाइज झालेले पेशंट गुदद्वाराच्या तपासणीसाठी ऑटोस्कोप वापरतात. तर चुकलं. कारण प्रोक्टोस्कोप वापरतो.
इपिस्टॅसिस म्हणजे कानातून रक्त येणे, तर नाही, नाकातून रक्त येणे. किती वेळेस आला क्वेश्चन बघा, हेच क्वेश्चन रिपीट झालेले आहे. त्यामुळे मी तुम्हाला देते आणि एवढं केलं तरी तुम्हाला 15 मार्क गेन करायला खूप मदत होणार आहे. पैकीचे पैकी मार्क घ्यायचे असेल तर व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक सरप्राईज आहे. मॅकिनटॉशचे डिसइन्फेक्शन सूर्यप्रकाशात करावे, तर बरोबर आहे. त्यानंतर तापमापक गरम पाण्याने स्वच्छ करावे, तर हे चूक आहे. गरम पाण्याने पारा फुटू शकतो किंवा थंड पाण्याने स्वच्छ, त्यामुळे थंड पाण्याने स्वच्छ करतो आपण. त्यानंतर बघा 2024 क्वेश्चन पेपर बघू आता बघा डबल झालं. इपिस्टॅसिस किती वेळ झालं, तर हे चांगलं पाठ करून घ्यायचं. इपिस्टॅसिस म्हणजे नाकातून रक्तस्राव होतो, तर हे चौथ्यांदा आलेलं आता. कानाचा पडदा तपासण्यासाठी याचा वापर करतात. कशाचा वापर करतात? ऑटोस्कोपचा. लघवीची तपासणी लघवीचे प्रमाण दिवसाला 300 ml आणि दिवसापेक्षा कमी असेल यास आपण काय म्हणतो? ऑल्ग्युरिया असे म्हणतो. जागतिक एड्स दिवस हा 1 डिसेंबर असतो. एड्स दिन 1 डिसेंबरचा असतो. आपण 1 डिसेंबरला रॅली पण करतो, आपल्या कॉलेजमध्ये सेलिब्रेट करत असेल. त्यानंतर बघा श्वसनाला त्रास होत असल्यास रुग्णाला कोणती पोझिशन द्यायची? फाउलर्स म्हणजे बसती पोझिशन द्यायची, अर्धवट बसती स्थिती. त्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये फाउलर्स पोझिशन. त्यानंतर जोड्या जुळवा वेस्टर्न टेस्ट ट्युनिंग फॉर्क. त्यानंतर बघा तोंडाची काळजी, तर हे द्रावण आहे. त्यानंतर सिम स्थिती एनिमा. सिम स्थिती कशासाठी देतो? एनिमा देणाऱ्या पेशंटला आपण सिम स्थिती पोझिशन करतो. त्यानंतर वुल्फ बाटली आर्द्रतायुक्त प्राणवायू देणे, रक्तवाहिन्यांचे प्रसरण, गरम पाण्याची पिशवी. त्यानंतर बघा SOS. आता मी पहिले सांगितलं तुम्हाला SOS म्हणजे काय, तर SOS म्हणजे गरजेनुसार, जेव्हा गरज असेल तेव्हा देतो आपण. आता आपण देतो कोणतं पण घ्या, त्याला मग उलटी होत नसेल तर आपण पॅन अँड सेट दिलेलं असतं आणि SOS करतात. झाली नॉशिया वॉमिटिंग झाली तर येतो आपण, त्यासाठी SOS गरज असेल तेव्हा. पाण्याची गादी श्रेवण वाढवते, चूक आहे, कमी करते ना. डिक्युलॉसिस प्युबिस म्हणजे डोक्यामध्ये होणाऱ्या उवा, तर हे चूक आहे. उवाला दुसरं म्हणतो आपण काहीतरी. त्यानंतर नर्सिंग डायग्नोसिस ही नर्सिंग प्रोसेसची पहिली पायरी आहे, चूक आहे. असेसमेंट पहिली पायरी असते. तोंडाच्या घाणवासाला काय म्हणतो? हॅलिडोलिसिस, तर हे बरोबर आहे. 2023 क्वेश्चन पेपर बघू, परत दुसरी आहे 30 नोव्हेंबरची. स्वाभाविक मूत्राचा रंग किती असतो? फिकट पिवळा असतो. श्वसनाला त्रास होत असल्यास रुग्णाला काय द्यायचं? फाउलर्स पोझिशन द्यायची. 1 टीस्पून म्हणजेच 60 ड्रॉप्स आहे. त्याच्यानंतर बघा डोळ्याच्या आतील तपासणीसाठी ऑप्थोस्कोपचा वापर करतात. ऑप्थल लक्षात ठेवायचं फक्त, ऑप्थोस्कोप. समजलं? तोंडाने औषध देण्याच्या पद्धतीला इंजेक्शन असे म्हणतात. त्यानंतर बघा उल्फ बाटली आर्द्रता वायू प्राणवायू, फॅटस ट्यूब आतड्यातील वायू, हिमोटेसिस थुंकीतील रक्त, रेलिंग कॉट म्हणजे बेशुद्ध अवस्थेतील रुग्णाला रेलिंग कॉट देतो आपण. त्यानंतर गरम पाण्याची पिशवी, लघवी तुंबणे. विधान चुकी बरोबर ते लिहा. TID दिवसातून QID असली, QID दिवसातून 4 वेळेस नाही, TID म्हणजे दिवसातून 3 वेळेस आणि हे दिवसातून 4 वेळेस का नाही, चुके TID. त्यानंतर 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून 9 उष्मांक मिळतो, बरोबर आहे. आणि आम्हाला सांगा आता प्रथिनापासून किती भेटतो? 1 ग्रॅम प्रथिनापासून किती भेटतो? 4 कॅलरीज. कर्बोदकापासून 4 कॅलरीज आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅटपासून 9 कॅलरीज भेटतं. एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यातलं एक कोणतं येणारच पेपरला उद्या. मास्कद्वारे 4 ते 6 लिटर ऑक्सिजन देता येतात, बरोबर आहे. ड्राय डस्टिंग रुग्णाच्या खोलीत करू नये, तर हे चूक आहे. बरोबर आहे. काऊन करू नये? कारण ती कोरडी डस्टिंग नाकाद्वारे आणि आपल्या शरीरात जाऊ शकते, त्यामुळे किंवा इन्फेक्शन होऊ शकतं. रुग्णाने वापरलेल्या संसर्गजन्य आर्टिकल्सला फोमाइट म्हणतात, बरोबर आहे. तर आणखी आपण अजून क्वेश्चन पेपर बघणार आहे. व्हिडिओ सोडून कोणी जायचं? हे फक्त 5 क्वेश्चन पेपर आहे. अजून आपण 5 क्वेश्चन पेपर बघणार आहोत. चला, ही आहे 2014ची क्वेश्चन पेपर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि अजून तुमच्या कॉलेज ग्रुप किंवा तुमचे जे फ्रेंड सर्कल असेल त्यांना सेंड करायचं आहे. आता नाही तर नेक्स्ट वेळेस जर तुम्हाला कोणाच पेपर असेल पुढच्या महिन्यामध्ये तर त्यांना सुद्धा तुम्ही पाठवून द्या व्हिडिओ. आणि सर्वांनी चांगला प्रतिसाद द्यायचा आहे. एक का होईना कमेंट करायची नाही, तुमच्याकडून जास्त कमेंट होऊ शकत. फक्त थँक्यू नका म्हणू, पण तुम्ही काहीतरी तुम्हाला जो डाऊट असेल तो कमेंट करा. फक्त माझी एवढी इच्छा आहे. चला, कानाचा पडदा तपासण्यासाठी काय वापरतो आपण? ऑटोस्कोप वापरतो. तोंडाच्या घाणवासाला हॅलिडोसिस म्हणतात. नर्सिंगच्या प्रोसेसची पहिली पायरी काय? असेसमेंट आहे. श्वासाची
खोलीत वाढणे यास आपण हायपरपनिया म्हणतो. स्त्री रोगाची तपासणी अथवा उपचार करताना ही स्थिती देतात. कोणती स्थिती देतो? लिथोटॉमी. त्यानंतर बघा जोड्या जुळवा. ॲसिटिक ॲसिड लघवीची तपासणी. ग्लिसरीन बोरॅक्स तोंडाची काळजी. जादा ब्लँकेट रिनल बेड ब्लॉक्स तर डोके खाली करण्याची स्थिती. त्यानंतर स्पिग्मोमॅनोमीटर व्हायटल साईन तपासणी. त्याच्यानंतर बघू चुकी बरोबर. पाठीचा मणका तुटलेल्या रुग्णाला डनलॉपची गादी द्यावी तर चूक आहे. ऑर्थोपेडिक गादी द्यायची आहे. जिंजावायटिस म्हणजे जिभेचा दाह होय तर आहे का नाही. हिरड्याचा सूज आहे आणि जिभेच्या दाह सूजाला आपण काय म्हणतो? ग्लोसायटिस. त्यानंतर इथं पेडिक्युलोसिस कॅपिटस म्हणजेच डोक्यामध्ये उवा होणे तर बरोबर आहे. बघितलं उवाला काय म्हणतो आपण? पी पासून नाव ठेवायचं लक्षात. पेडी लक्षात ठेवायचं फक्त, बाकीचं नंतर लक्षात ठेवायचं. लघवीमध्ये रक्तस्रावाला काय म्हणतो आपण? हिमेच्युरिया म्हणतो तर हे चूक आहे. याचीच औषधे म्हणजेच रात्रीच्या वेळेस द्यायची बरोबर आहे. किती वेळेस आला आता हा? 2-3 वेळेस आला. एनिमा देताना रुग्णाच्या डाव्या कुशीवर स्थितीत ठेवावे बरोबर आहे. नाडीचा वेग दर मिनिटाला 60 पेक्षा कमी झाल्यावर ब्रॅडिकार्डिया, जास्त झाल्यावर 100 पेक्षा जास्त झाल्यावर टॅकिकार्डिया. फ्लॉरेन्स नायटिंगेलचा जन्म कधी झालेला आहे? नर्सेस डे म्हणून साजरा करतो. कधी झालेला आहे? 12 मे. लक्षात ठेवायचं आहे. असं नाही लक्षात ठेवायचं घे झालेलं आहे. त्याच्या रिलेटेड जे आपल्याकडे नॉलेज आहे ते पण आपण लक्षात ठेवायचं आहे आणि पेपरमध्ये येऊ शकतं. संजीवनी हे मुख्यत्वे करून डायरिया असलेल्या रुग्णाला देतात म्हणजे क्षार संजीवनी आपण म्हणतो त्याला ORS. डोक्यामध्ये उवा होणे यालाच काय म्हणतो आपण? पेडी. लक्षात ठेवायचं पेडी. त्याच्यानंतर येतं ऑस्कल्टेशन शरीराच्या आतील भागाचे ध्वनी ऐकणे. फूट ड्रॉप, फुटरेस्ट, गुड बॉडी मॅकॅनिक्स तर शरीराचा मध्य केंद्रबिंदू. रायगर मॉर्टिस मृतावस्था. त्यानंतर ग्लिसरीन तर त्वचेला मऊ करणारा पदार्थ. रबर तापमान वाहक आहे. चूक आहे. रायगर मध्ये गरम पेय द्यावे. चूक आहे. शॉकमध्ये असणाऱ्या रुग्णाला हेड लो परिस्थितीत ठेवावे बरोबर आहे. आणि लघवी तुंबली असेल तर गरम पाण्याचा शेक द्यावा बरोबर आहे. पाण्याचा उत्कलन बिंदू हा 100 डिग्री फॅरेनहाइट असतो. 100 डिग्री सेल्सिअस सॉरी फॅरेनहाइट नाही हे चूक आहे. फॅरेनहाइट नाही हे चूक आहे. डिग्री असतो. आता आपल्याला ताप येते 100 डिग्री नॉर्मल असतं टेम्परेचर. मग सेल्सिअस घ्यायचं म्हणजे सेल्सिअसमध्ये जास्त असतं. 36 डिग्री सेल्सिअस आपलं नॉर्मल टेम्परेचर असतं. त्याच्यामध्ये 13ची बघा हिमेच्युरिया म्हणजे लघवीतून रक्तने. तेच क्वेश्चन रिपीट झालेले आहे. याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल किती वेळा रिपीट झालेले क्वेश्चन. शॉकमध्ये रुग्णास काय होतं? हेड लो पोझिशन देतो आपण. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल लक्षात ठेवायचं आहे. रेबीज श्वासदंशे म्हणजेच आपला कुत्रा चावल्यामुळे होतो. श्वासदंश म्हणजेच कुत्रा चावणे हा तर कन्फ्यूज असा. नाडीचा वेग दर मिनिटाला 120 पेक्षा जास्त वाढल्याने त्यास टॅकिकार्डिया म्हणतात. आणि सीट बाथ म्हणजे मूळव्याधाच्या पेशंटला देतो आपण. DPT त्रिगुणी लस, मलावरोध, हिरवा पालेभाज्या. आणि या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या चॅनलवरती GNM फर्स्ट इयरच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा. फंडामेंटलचा भरपूर स्टडी मटेरियल भरपूर अवेलेबल आहे. मी IMP क्वेश्चनची लिस्ट पण दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या चॅनलवरती काही टिपा किंवा वगैरे शॉर्ट नोट वगैरे 15 मार्काचे क्वेश्चनसुद्धा अपलोड केलेले. चॅनलवरती जाऊन बघायचे आणि व्हिडिओला लाईक करायचे. त्याला श्वासाचा नमुना, ओवा आणि सिस्ट, मलावरोधक, हिरवा पालेभाज्या, मौखिक आरोग्य, पेरोटायटिस. उवा होणे याला काय म्हणतो आपण? उवा होणे हा संसर्गजन्य स्थिती आहे बरोबर आहे. लघवीतून रक्त जायला मूत्र शर्करा असे म्हणतात. चूक आहे. मूर्ख शर्करा कशाला म्हणतो आपण ते मला कमेंट करा. भावनात्मक तणावामुळे नाडीचे ठोके कमी पडतात तर हे चूक आहे. वाढते उलट. हायड्रोजन पेरॉक्साईड हे दाह शामक आहे. चूक आहे. नळीने आहार देताना रुग्णाला फाउलर स्थिती द्यावी बरोबर आहे. त्यानंतर प्रेझेन्स ऑफ द ब्लड इन युरिन याला काय म्हणतो? हिमेच्युरिया म्हणतो. SOS मिनिंग गरज असल्यास देतो. टॅकिकार्डिया मीन्स पल्स रेट मोर दॅन हे तर सांगितलेलं मी तुम्हाला. श्वासातून येणारा दुर्गंधयुक्त श्वासाला काय म्हणतो आपण? हॅलिटोसिस. आणि जिल्हा रुग्णालय हे कोणाद्वारे चालू आहे? राज्य शासनाद्वारे. मीठ कमी असलेला आहार, उच्च रक्तदाब, रक्तवाहिन्यांचे आकुंचन, थंड पाण्याचा परिणाम, परिचर्या प्रक्रिया, मूल्यमापन, क्रेपिटस, तडतड आवाज, पलंगाचे उंचवटे तर याला डोके खाली ठेवण्याची स्थिती. त्याच्यानंतर चुकी बरोबर बघा. ऑटोस्कोपचा वापर तर हे तुम्ही वाचून घ्या. आता वॉटर बेडने बेड फ्लो कमी होतो. बॅक्टेरियोसिड घटक बॅक्टेरियाचे वाढ थांबण्यासाठी शक्ती असतो बरोबर आहे. आजारीच्या खोलीमध्ये कोरड्या झाडूने स्वच्छ केली जाते. चूक आहे. इंजेक्शनद्वारे औषध देताना हवाचाही प्रवेश करू नये तर हे बरोबर आहे. हवेचा प्रवेश करायचा आपण एअर कॅसाठी काढतो त्यासाठीच काढतो ना. नंतर बघा 19 क्वेश्चन पेपर आहे. जागतिक क्षयरोग दिन
24 मार्च आहे. SUS म्हणजे गरज असल्यास देतो. लघवीतून पू येणे, आता हे नवीन हे भेटलं आपल्याला एक पायुरिया, आणि हिमोज्युरिया म्हणजे रक्त येणे, पू येणे म्हणजे पायुरिया. त्यानंतर नाडी व श्वसन यांचे प्रमाण 1:4 असते. डोक्यामध्ये उवा झाल्यास याला काय म्हणतो आपण? पेडी. मी लक्षात सांगितलं, पेडिक्युलस कॅप्टस. मलिना म्हणजेच मलोत्सर्गात रक्त येणे. हायपरपायरक्सिया म्हणजे थंड पाण्याने अंग पुसणे. नाही, थंड पाणी चुकीचं आहे. हायपर पायरेक्सिया हे चुकीचं आहे. त्याच्यामध्ये माझ्याकडून चुकी झाली असं म्हणाल काही. फक्त मूळ व्याधाचं बरोबर आहे. सीट्स बाथ, हिमोप्टॅसिस, थुंकीतून रक्त, आणि इथेनॉल ऑक्साईड लघवीत निर्जंतुकीकरण. त्याच्यात थोडं कन्फ्युज आहे. हे सेकंड नंबरचं चुकीचं आहे. हायपरपायरक्सिया हा सॉरी बरोबर आहे. हायपरपायरक्सिया म्हणजेच आपल्याला जास्त ताप येते आणि त्यांना थंड पाण्याचे अंग पुसतो आपण थंड पाण्याने त्याच्यामध्ये. विषारी औषधे असलेल्या बाटलीला कसलेही साधे लेबल लावावे, चुके. श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णाला फाउलर्स पोझिशन द्यावी, बरोबर आहे. रायगर मॉर्टिस म्हणजेच मृत्यूनंतर शरीर तठर बनते, होय, बरोबर आहे. 1 ग्रॅम प्रथिनापासून 8 कॅलरीज भेटतात, चूक आहे. 1 ग्रॅम प्रथिनापासून 4 कॅलरीज भेटतात. 2 ग्रॅम प्रथिनापासून 8 कॅलरीज भेटतात. ड्राय डस्टिंग रुग्णाच्या खोलीत करू नये, बरोबर आहे. तर ह्या पद्धतीने आपला झालेला आहे व्हिडिओ. आता हे थोडा लेंथ झाला, परंतु क्वेश्चन पेपर भरपूर देण्यात आलेले आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा, चॅनल सबस्क्राईब करायचा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. धन्यवाद.